Do you feel confident to start homeopathic practice? If not, this course is for you. Watch how these participants found their answer. तर मग सर्वप्रथम काय केलं पाहिजे, केस टेकिंग घेताना वी हॅव टू लिव्ह विथ दॅट पेशंट अँड देन वी विल सी दी इफेक्ट ऑन दॅट पेशंट. सो फर्स्ट ऑफ ऑल टाइमलाइन सिन्स वेन दी कंप्लेंट स्टार्टेड, देन मोस्ट बॉदरसम सिम्टम्स मध्ये आपल्याला आत्ता पेशंटला काय होतंय ती त्याची मोस्ट बॉदरसम कंप्लेंट ती आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर आपण करेक्ट वे मध्ये सगळे सिम्पटम्स फॉर्म केले पाहिजे, म्हणजे आपण कम्प्लीट सिम्पटम फॉर्म केले पाहिजे. कम्प्लीट सिम्पटम्स मध्ये आपण त्याचा कॉज, ओडीपी, LSMC हे सगळं आणि माइंड हे सगळं पाहिलं पाहिजे. आणि त्यानंतर व्हॉट इज फर्स्ट सिम्पटम and then trying to form the chronological order of the symptoms and try to find characteristic symptoms. हे कधी समजलं ज्यावेळी लाईव्ह केस मध्ये आम्ही केसेस पाहिल्या, सरांनी केस घेताना पाहिलं आम्ही, त्यावेळी आम्हाला लाईव्ह केस मध्ये हे सगळे पॉइंट समजले. म्हणजे जर एखादी मेंटल केस असेल तर त्याच्यामध्ये लवकर समजत नाही की पेशंटला प्रश्न कसे विचारायचे, म्हणजे कुठल्या लेवलपर्यंत गेले पाहिजे आणि आपल्याला त्यातनं कॉज आणि त्याला झालेला इफेक्ट हे कसा मिळाला पाहिजे हे इथे जास्त तर शिकायला मिळालं. आणि मला असं वाटतं की सगळ्या स्टुडंट, होमिओपॅथिक स्टुडंटनी हा कोर्स जॉईन करायलाच पाहिजे. हा एक उत्तम कोर्स आहे, सगळ्यांनी करावा अशी माझी इच्छा आहे. कारण यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी समजतात की कुठला प्रश्न कधी विचारायला पाहिजे पेशंटला, की नेमकं की क्रोनिक पेशंट आला तर त्याला वेगवेगळ्या प्रश्न जो तो बाकीचं बोलतोय त्याऐवजी तो त्यातून आपल्याला सिम्पटम्स, मेन सिम्पटम कसे काढायचे हे आपल्याला शिकवले जाते.